जणू काही स्पायडर कॅमला चेंडू लागला की काय असं झालं असेल, पण तिथे सूर्यामुळे चेंडू झेलता आला नाही आणि 27 धावा ह्या धाव फलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सहा चेंडू आणि विजयासाठी आता समीकरण मात्र असेल 18 धावा. आखरी 6 गेंदे रन बनाने 18. चला पुढच्या मॅचचा टॉस. चला एकच ओव्हर बाकी आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. ऋषिकेश भाऊ जाधव युवा सोशल फाउंडेशन विरुद्ध राजू भाऊ साने 11. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या, अन्यथा पुढचा सामना 3 ओव्हरचा खेळवावा लागेल. चला वसीम भाई कॅप्टनला लवकर पाठवून द्या टॉस साठी. चला कॅप्टन राजूभाऊ साने 11 कॅप्टन. चला टॉस साठी यायचं लवकर कॅप्टन. समीर भाई कॅप्टन पाठवून द्या टॉस साठी. हो 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 पहिला चेंडू फार लांब 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 षटकार. पवार गोलंदाजी मार करायला पहिल्या चेंडूवरती षटकार, पण अनुभव आज मात्र पणावा लागेल. शेर बुडा हुआ है लेकिन शिकार करना नहीं भूला. ती शिकार मैदानामध्ये करायला लागेल. शेवटचे 5 चेंडू 12 धावा. या धावा रोखाव्या लागतील. समोर तरुण सळसळत रक्त तर समोर अनुभवाचा बादशाह. 2 तगडे खेळाडू एकमेकांसमोर. हो यावेळेस फटका खेळला क्षेत्ररक्षक तिथे टिपला झेल. प्रशांत केलंय शांत. राजाभाऊने फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर दुसऱ्या चेंडूवरती ज्यावेळेस फटका खेळला त्यावेळेस आमचे प्रमोद भाऊंचे दोन्ही हात गॅरी क्रिस्टन सारखे वर आले होते. जणू काय वर्ल्ड कप जिंकलाय. पण तिथे पाहिलं तर दीप तिथे तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये जेल टिपला गेला. असं एक सुंदर स्वप्न आमच्या प्रमोद भाऊंचं मोडलं गेलं. मॅच संपली असं म्हणता येणार नाही. मॅच मध्ये अजूनही फार मोठी रंगत आहे. 4 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. रेड्डी यांनी जर या चेंडूवरती जर षटकार मारला तर सनी दादांकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. चला टॉस या ठिकाणी होतोय. राजू भाऊ साने 11 संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. यावेळेस चेंडू मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू टिपण्याचा प्रयत्न, पण एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव तिथे मात्र पूर्ण होते. रेड्डी यांनी पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या. शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावा. मॅच संपली अशी म्हणता येणार नाही. अजूनही फलंदाजांना संधी आहे. इथे अनुभवपणा लावून केली जाणारी गोलंदाजी आपण पाहतोय. अनुभवाचा बेतास बादशाह राजाभाऊ पवार गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावांची गरज. हो हा चेंडू वेगवान होता, तेज होता. केवळ एक सिंगल धाव. केवळ एक सिंगल धाव. लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. आनंद गुंजाळ आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर असेल. या सिच्युएशन मध्ये आनंदला खेळण्याचा फार मोठा अनुभव आहे. 2 चेंडू 9 धावा. इथे 2 चेंडूपैकी 1 चेंडू तरी मैदानाच्या बाहेर खेळावा लागेल. खरं तर दोन्ही चेंडूवरती मोठे फटके येणे गरजेचं आहे. आनंद गुंजाळ मध्ये ती क्षमता आहे. क्षमता आहे इथे दोन्ही खेळाडूंमध्ये. पाहूया या चेंडूवरती षटकार खेळला जाणार का. या चेंडूवरती षटकार खेळला तर सनी यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक.
आणि फटका मात्र खेळलाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक तिथे टिपला असेल, फलंदाज मात्र बाद. प्रसादने टिपलेला सुंदर झेल. वरची समाप्ती. सामना जिंकलाय महाराज माजी शिंदे वॉरियर संघाने.